मेंटेनन्स केसमध्ये पत्नीचे व्हॉट्सअप चॅट कोर्टात पुरावा म्हणून दाखल करता येईल का? यावर अलाहाबाद हायकोर्टने एक मोठा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात काय झालं होतं की पतीनं पत्नीविरुद्ध व्यभिचाराचा अडल्टरी आरोप केला होता. मेंटेनन्स 10,000 प्रति महिना देण्याच्या आदेशाला त्याने आव्हान दिलं होतं. पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत संबंधात असल्याचा दावा करत पतीनं व्हॉट्सअप चॅट कोर्टात सादर करण्याचा प्रयत्न केला होता. पण काय झालं की ट्रायल कोर्टाने ती चॅट नाकारलं होतं. कारण काय, ते इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कलम 65B प्रमाणपत्र नव्हते. मग हायकोर्टाने त्यावर काय निरीक्षण नोंदवलं? अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की फॅमिली कोर्ट ॲक्टचे कलम 14 जे आहे कोर्टाला व्यापक अधिकार देतं. वाद प्रभावीपणे सोडवण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही पुरावा स्वीकारण्यात येतो. पुरावा तपासल्याशिवाय नाकारणं अजिबात योग्य नाही आहे. हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला आणि प्रकरण नव्याने विचार करण्यासाठी परत पाठवलं. सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर CRPC कलम 125 अंतर्गत जर पत्नी व्यभिचारात राहत असेल तर तिला मेंटेनन्स नाकारलं जाऊ शकतं. म्हणूनच व्यभिचाराचा आरोप असल्यास कोर्टाने त्या मुद्द्यावर स्पष्ट मुद्दा इश्यू तयार करून निर्णय घ्यायला पाहिजे. मग हा निर्णय काय सांगतो? फॅमिली कोर्टात तांत्रिक अडचणीपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे. मेंटेनन्स केसमध्ये व्हॉट्सअप चॅटसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे योग्य परिस्थितीत स्वीकारले जाऊ शकतात. धन्यवाद.